नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण हेल्थ अँड डिसीज नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये कालच्या लेक्चरमध्ये आपण कॅन्सर नावाचा डिसीज पाहिला. त्याच्याविषयी थोडीशी माहिती स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दिलेली आहे, ती आपण जरा बघूयात. द टाटा मेमोरियल हॉस्पिटल इज सिच्युएटेड इन खारघर. खारघर मुंबईचा एक भाग आहे, महाराष्ट्र इन इंडिया. इट इज ए स्पेशल कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर आहे, क्लोजली असोसिएटेड विथ ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट. रिसर्च अँड एज्युकेशन सेंटर आहे ते कॅन्सरसाठीचं. इट इज रेकग्नाइज्ड ॲज वन ऑफ द लिडिंग कॅन्सर सेंटर इन साऊथ एशिया. साऊथ एशियामधलं सगळ्यात मोठं लिडिंग सेंटर आहे. इट इज अन ॲटोनॉमस बॉडी फंडेड funded and controlled by Department of Atomic Energy, Government of India, which also oversees the administration of institute since 1962. आता नंतर शेवटचा एक डिसीज आपल्याला पाहायचा आहे, एड्स नावाचा. एड्स द ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम हा त्याचा फुल फॉर्म आहे. इज युजली फेटल इलनेस. फेटल म्हणजे मृत्यूस कारणीभूत ठरणारा आजार. कॉज्ड बाय रिट्रोव्हायरसेसमुळे होतो, नोन ॲज ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस HIV, विच वीकन्स द बॉडीज इम्युन सिस्टीम. आपण जी इम्युन सिस्टीम शिकतोय ती इम्युन सिस्टीम तो वीक करतो. लिव्हिंग द व्हिक्टीम व्हल्नरेबल. जो व्हिक्टीम आहे, जो भक्ष्यसाणी पडलेला आहे, त्याला तो व्हल्नरेबल करतो. व्हल्नरेबल म्हणजे ससेप्टिबल म्हणजे बळी पाडतो टू लाईफ थ्रेटनिंग अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन, की ज्याच्यामुळे लाईफला धोका होईल असे इन्फेक्शन्स त्याला होतात. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स होतात. अनयुज्युअल मॅलिग्नन्सी होते म्हणजे कॅन्सर निर्माण होऊ शकतो. एड्स कॅन बी कॉल्ड ए मॉडर्न पॅन्डेमिक. पॅन्डेमिक या शब्दाचा अर्थ वर्ल्ड वाईड, जसा आता कोरोना झालेला आहे तसा. अफेक्टिंग बोथ इंडस्ट्रियलाइज्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज. म्हणजे इंडस्ट्रियलाइज्ड कंट्रीमध्ये पण आहे, डेव्हलपिंग कंट्रीमध्ये पण आहे. एड्स वॉज फर्स्ट नोटिस्ड इन USA. पहिला पेशंट USA आढळला होता 1981ला. इन इंडिया फर्स्ट कन्फर्म केस ऑफ एड्स वॉज इन एप्रिल 1986 फ्रॉम तामिळनाडू. 1986ला तामिळनाडूमध्ये पहिला पेशंट आढळला. आता स्ट्रक्चर ऑफ HIV व्हायरसचं आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे. HIV इज 100 to 140 nm इन डायमीटर. फोटोग्राफ आहे पुढं आपल्याला तो बघायचा आहे. इट इज स्पेरिकल. व्हायरस पार्टिकल शोज सेंट्रली लोकेटेड 2 सिंगल स्ट्रँडेड RNA. 2 सिंगल स्ट्रँडेड RNA असतात. मॉलिक्यूल अलॉंग विथ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. त्याच्यामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं एन्झाईम असतं. इट इज कवर्ड विथ 2 layers ऑफ प्रोटीन. द आउटर लेअर इज मॅट्रिक्स प्रोटीन, P17 म्हटले, व्हाईल इनर लेअर इज कॅप्सिड प्रोटीन, ते आहे P24 टाईपचं प्रोटीन. आता त्याची डायग्रॅम बघा, इथं फोटोग्राफ दिलेला आहे, त्याच्यात आपल्याला पाहायची. ओव्हर द मॅट्रिक्स प्रोटीन लेअर देअर इज ॲन ॲडिशनल लेअर ऑफ लिपिड. ह्या प्रोटीनच्या लेअरवर अजून एक लिपिडचा लेअर असतो. इम्पेरगेटेड विथ ग्लायकोप्रोटीन, म्हणजे त्याच्यात मध्ये मध्ये ग्लायकोप्रोटीन्स असतात. GP120 अँड GP41 हे डायग्रॅममध्ये आपल्याला पाहायचे. द व्हायरस रिप्लिकेट ॲक्टिवली डिवायडिंग T4 लिम्फोसाईट. T4 लिम्फोसाईटमध्ये तो रिप्लिकेट होतो, त्याची संख्या वाढवतो. अँड कॅन रिमेन ए लॅटंट स्टेज इन ए लिम्फॉइड सेल. आणि लिम्फॉइड सेलमध्ये लॅटंट म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये राहतो. द व्हायरस हॅज युनिक ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय ह्युमन T4 लिम्फोसाइट्स. HIV इज फाउंड इन ग्रेटेस्ट कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड. HIV हा जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये आढळतो ब्लडमध्ये, सिमेनमध्ये, सेरिब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये. अँड लेसर एक्सटेंड टू टीयर्स म्हणजे अश्रू, मिल्क म्हणजे दूध, युरिनचा अर्थ कळतो सलायवा, अँड सर्व्हायकल अँड व्हजायनल सिक्रिशनमध्ये. सर्विक्सचं जे सिक्रिशन असतं, व्हजायनाचं जे सिक्रिशन असतात, हे डायग्रॅम बघा. ह्या डायग्रॅममध्ये आपल्याला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं एन्झाईम दिसते. 2 RNAचे स्ट्रँड दिसत आहेत. नंतर कॅप्सिडचं प्रोटीनचं इनर कव्हरिंग दिसतंय. नंतर प्रोटीनचं आउटर कव्हरिंग दिसतंय. मॅट्रिक्स आहे म्हणजे आतमध्ये भरलेलं मटेरियल. नंतर लिपिडचा आउटर कोट आहे आणि त्याच्यावरती जे आपण पाहिले मगाशी प्रोटीन GP41 आणि GP120 ते दाखवलेले आहेत. द व्हायरस कॅन बी ट्रान्समिटेड थ्रू, म्हणजे व्हायरसचा प्रसार कसा होतो, त्याचं माध्यम काय. पहिला अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, याच्यामध्ये इन्क्लुडिंग ओरल, व्हजायनल अँड ॲनल सेक्स, म्हणजे ज्याला आपण सेक्स म्हणतो, ह्या सेक्सद्वारा त्याचा प्रसार होतो.
ब्लड व्हाया ब्लड ट्रान्सफ्युजन और निडल शेअरिंग, निडल शेअरिंगमधून किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन करताना याचा प्रसार होतो. फ्रॉम मदर टू चाइल्ड, त्याला नाव आहे ट्रान्सप्लासेंटल, असं त्याचं दुसरं नाव आहे. प्रेग्नंट वुमन जी आहे ती तिच्या बाळाला हा व्हायरस ट्रान्समिट करू शकते. प्रेग्नंट वुमन कॅन ट्रान्समिट द व्हायरस टू हर फीटस थ्रू देअर शेअर्ड ब्लड सर्क्युलेशन, कारण बाळाचं नाईचं ब्लड सर्क्युलेट होताना मिक्स होतं. ऑर ए नर्सिंग मदर, म्हणजे जी आई बाळाला दूध पाजते तिच्याकडून, कॅन ट्रान्समिट इट टू हर बेबी फ्रॉम हर ब्रेस्ट मिल्क. अदर मेथड ऑफ स्प्रेडिंग द व्हायरस आर रेअर अँड इन्क्लूड ॲक्सिडेंटल निडल इंजुरी, म्हणजे निडल इंजुरीमुळे सुद्धा हा आजार पसरू शकतो. आर्टिफिशियल इन्सिमिनेशन जे आहे, म्हणजे सिमेन जे फिमेलच्या बॉडीमध्ये आर्टिफिशियल इंजेक्ट करतात त्याच्यामुळंच, कारण ते जर डोनर जो आहे त्याला जर एड्स झाला असेल तर, विथ इन्फेक्टेड डोनेटेड सिमेन. अँड ट्रान्सप्लांटेशन विथ इन्फेक्टेड ऑर्गन, म्हणजे एखाद्या व्यक्तीला एड्स झाला आणि त्याचा एखादा ऑर्गन ट्रान्सप्लांट केला तर हेल्दी व्यक्तीला आजार होऊ शकतो. एड्स व्हायरस हॅज बीन फाउंड इन युरिन, टीयर, सलायवा, ब्रेस्ट मिल्क अँड व्हजायनल सिक्रिशन, but it seems not to be transmitted by this fluid unless it gets into injuries, म्हणजे याच्यामार्फत त्याचा प्रसार होत नाही. आता याच्या पुढचा पॉईंट बघा. ऑलवेज रिमेंबर HIV इन्फेक्शन इज नॉट स्प्रेड बाय कॅज्युअल कॉन्टॅक्ट सच ॲज हगिंग, म्हणजे आलिंगन देणं ज्याला आपण मिठी मारणं म्हणतो, इन्सेक्ट बाईटमुळं होत नाही. पार्टिसिपेशन इन स्पोर्ट्समुळं होत नाही. टचिंग ॲटम्स प्रिव्हियसली टच्ड बाय पर्सन इन्फेक्टेड विथ व्हायरस, हँडशेकनी होत नाही. शेअरिंग क्लोथ्सनी होत नाही. स्विमिंग पूलमधून होत नाही. आता क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, म्हणजे आपण त्याच्यावर उपचार करू कसे शकतो, त्याचे सिम्पटम्स काय आहेत हे आपल्याला बघायचे. द क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ एड्स हॅव बीन क्लासिफाईड इन टू 4 ब्रॉड कॅटेगरी, त्याचे 4 प्रकार केलेत. पहिला, इनिशियल इन्फेक्शन with virus and formation of antibodies usually 2 to 8 weeks after initial infection. पहिल्यांदा इन्फेक्शन झाल्यानंतर 2 ते 8 आठवड्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेट, म्हणजे तिथं सिम्पटम्स आढळत नाही पण तो एका जण दुसऱ्याला आजार पसरवतो. इन विच नो साइन्स ऑफ द डिसीज आर सीन. इन्क्युबेशन पिरियड रेंजेस फॉर 6 months to 10 years. एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स, ARC असं म्हणतात. with one or more of the following clinical signs. Recurrent fever, म्हणजे ताप येतो for longer than 1 month. फटीक होतं. अनएक्सप्लेन डायरिया होतो, त्याचं कारण सापडत नाही. नाईट स्वेट, रात्रीच्या वेळेला घाम येतो. शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, म्हणजे धाप लागते. लॉस ऑफ मोर दॅन 10% बॉडी वेट कमी होतं, म्हणून त्याला स्लिम डिसीज असंही दुसरं नाव आहे. हे लक्षात ठेवा नीटला बसणाऱ्यांनी. एड्स इज द एंड स्टेज ऑफ HIV इन्फेक्शन. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय लाईफ थ्रेटनिंग अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन, म्हणजे त्या व्यक्तीला वेगवेगळे आजार होतात, त्याला संधी मिळते आजार व्हायला. मग निमोनिया, ट्युबरक्युलोसिस किंवा कॅप्यूस सार्कोमा, म्हणजे कॅन्सरचा एक प्रकार आहे. बघा, एव्हरी इयर December 1st इज ऑब्झर्वड ॲज वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून आपण हा साजरा वर्ल्ड एड्स डे म्हणून साजरा करतो. इंडिया स्टार्टेड a national AIDS control program in 1987. A red ribbon is worn on World's AIDS Day as a universal of awareness and support of the people living with AIDS. In India, 4 AIDS reference centers have been established. त्याची 4 सेंटर्स आहेत. AIMS न्यू दिल्ली, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे, सेंटर ऑफ ॲडव्हान्स रिसर्च ऑन व्हायरॉलॉजी वेल्लूरला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस न्यू दिल्लीला आहे. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन NACO वॉज सेटअप इन इयर 1992 by the Ministry of Health and Family Welfare. The aim of this organization is to prevent further transmission of HIV or to decrease morbidity, म्हणजे मृत्यूदर, and mortality associated with HIV infection and to minimize the socio-economic impact resulting from infection, म्हणजे इन्फेक्शनमुळे जे त्रास होतो तो होऊ नये हे आपल्याला त्याच्यामधून बघायचं आहे. याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे लॅबॉरेटरी डायग्नॉसिस, म्हणजे ह्याचं डायग्नॉसिस आपल्याला कसं करता येतं. ॲट फर्स्ट a test
is used to detect the HIV antibodies, while a second confirmatory test is used to weed out any false positive result. The first test is ELISA test असं त्याला म्हणतात, enzyme linked immunosorbent assay. The confirmatory test, usually a Western blot test असते, is a highly specific test. It is based on detecting specific antibody to viral core protein and envelope glycoprotein. आता ट्रीटमेंट ऑफ एड्स आपल्याला पाहायचं आहे बघा. Although AIDS has no cure, certain medicine called antiretroviral drugs can help in reducing viral load and prolong the life of HIV patient. Example of these drugs used in antiretroviral therapy ART हे परीक्षेला विचारलं जातं. आणि TDF त्याचं नाव आहे टिनोफोवीर. दुसरं आहे EFV त्याचं नाव आहे बघा इफॅव्हॅरेन्स. नंतर आहे लॅमॅव्हिडाइन 3TC. The advancement made in biological science have helped us to deal effectively with many infectious diseases. The use of vaccine and immunization program have enabled us to eradicate completely the dreadful diseases like smallpox. A large number of other infectious diseases like polio, diphtheria, pneumonia, and tetanus have been controlled to a large extent by use of vaccine. Biotechnology is on the verge of making available newer म्हणजे नवनवीन औषधं शोधतायत and safer vaccines. Discovery of antibiotics and various drugs has also enabled us to treat effectively infectious diseases like tuberculosis. ओके, आपण इथं थांबूया. थँक्यू.